नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जातीपातीचं राजकारण गाडून टाकून जनतेनं विकासाचा पर्याय स्वीकारावा, पंतप्रधानांचं लखनौ सभेत आवाहन. जाती, धर्म आणि भाषेच्या आधारावर निवडणूक लढवणं अवैधच, सर्वोच्च न्यायालय. भीम ॲपला देशभरातून मोठी लोकप्रियता, ॲपद्वारे 5 लाख व्यवहारांची नोंद. कांद्याचे पडते दर रोखण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतीत 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्राचा निर्णय. उपाहारगृहांमध्ये आकारलं जाणारं सेवा शुल्क ग्राहकांसाठी बंधनकारक नाही, केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाकडून स्पष्ट. पीपीएफ आणि किसान विकास पत्रासह अल्पबचत योजनांवरच्या व्याजदरात चालू तिमाहीसाठी बदल नाही. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती पुढील वर्षापर्यंत डिजिटल करून गावांचा विकास जलद गतीनं साधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून अनुराग ठाकूर आणि सचिव पदावरून अजय शिर्के यांची सर्वोच्च न्यायालयाकडून हकालपट्टी. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. जातीपातीचं राजकारण गाडून टाकून जनतेनं विकासाचा पर्याय स्वीकारावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या जनतेला केलं. भारतीय जनता पार्टीच्या लखनौमध्ये आयोजित परिवर्तन रॅलीत ते बोलत होते. जातीपातीचं राजकारण, भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे उत्तर प्रदेशाच्या विकासातले अडथळे आहेत. देशाच्या विकासासाठी उत्तर प्रदेशाचा विकास घडून यायला हवा असं ते म्हणाले. काळ्या पैशाचं उच्चाटन करण्यासाठी विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला गेला असून भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा चालूच राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. निवडणूक प्रक्रिया ही धर्मनिरपेक्ष प्रक्रिया असून यापुढे उमेदवार किंवा मतदारांच्या जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या आधारावर मतं मागून निवडणूक लढवणं अवैध मानलं जाईल असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. असा प्रयत्न झाला तर हा प्रकार बेकायदेशीर ठरवून कारवाई केली जाईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. हिंदुत्वाशी संबंधित विविध याचिकांवर एकत्रित सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यांच्या घटनापीठानं हा आदेश दिला आहे. देशाचं संविधान धर्मनिरपेक्ष आहे. धर्माच्या नावाखाली केलेला प्रचार यापुढे बेकायदेशीर ठरवला जाईल असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल व्यवहारासाठी नुकत्याच सुरू केलेल्या भीम ॲपला देशभरातून मोठी लोकप्रियता लाभली आहे. 3 दिवसांमध्ये भीम ॲपच्या सहाय्यानं 5 लाख व्यवहार झाले आहेत. आतापर्यंत सुमारे 3 लाख जणांनी हे ॲप डाउनलोड केलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ॲपचं नामकरण करण्यात आलं आहे. 30 डिसेंबरला नवी दिल्लीत डिजिधन मेळाव्यात या ॲपचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं होतं. गरिबांना रोकडरहित व्यवहार सुलभपणे करता यावेत या उद्देशानं या बायोमेट्रिक पद्धतीवर आधारित ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. कांद्याच्या घाऊक दरात होणारी पडझड रोखण्यासाठी तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतींना 31 मार्च 2017 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यात लासलगाव या कांद्याच्या बाजारपेठेत कांद्याचे भाव सुमारे 42% घसरल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच इतर राज्यांमधून कांद्याची आवक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतींना मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारला केली होती. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं हा निर्णय घेतला आहे. देशातल्या उपाहारगृहांमध्ये आकारलं जाणारं सेवा शुल्क देणं ग्राहकांसाठी बंधनकारक नाही असं केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागानं स्पष्ट केलं आहे. अनेक उपाहारगृहांमध्ये 5 ते 20% सेवा शुल्क आकारलं जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून आल्यानं केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागानं यासंदर्भात भारतीय हॉटेल संघटनेकडे विचारणा केली होती. सेवा शुल्क देणं ही ऐच्छिक बाब आहे. सेवेबद्दल असंतुष्ट असणारा ग्राहक सेवा शुल्क नाकारू शकतो अशी पुष्टी हॉटेल संघटनेनं दिली आहे. उपाहारगृहाच्या दर्शनी भागात ही माहिती देणारे फलक ठळकपणे लावले जावेत अशा सूचना विभागानं सर्व राज्यांना दिल्या आहेत. अल्पबचत योजनांवरच्या व्याजदरात जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी केंद्र सरकारनं कोणताही बदल केलेला नाही. पीपीएफवर वार्षिक 8% व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. 5 वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरचा व्याजदरही तसाच ठेवण्यात आला आहे. किसान विकास पत्रावर 7.7% व्याजदर असून सुकन्या समृद्धी खाते योजनेवर वर्षाला 8.5% तर 5 वर्षांच्या वरिष्ठ नागरिक बचत योजनेवरही 8.5% व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.
राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती पुढील वर्षापर्यंत डिजिटल करून गावांचा विकास जलद गतीनं साधण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। नवी मुंबईतल्या खारघर इथं ग्रामविकास भवन संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते। गावागावांमध्ये जलद विकास आणि सुविधा निर्माण झाल्या तर शहरं आणि गावं यांच्यातला भेद दूर होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं अनेक योजना राबवल्या जातात, त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण महत्त्वाचं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। प्रवाहाविरुद्ध जाऊन संघर्ष करत आपल्या विचारांनी समाजात परिवर्तन घडवणारे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे खऱ्या अर्थानं समाज सुधारक होते असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण आज झालं, त्यावेळी ते बोलत होते। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते। प्रबोधनकारांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राज्य सरकार निश्चितच प्रयत्न करेल असं मुख्यमंत्री म्हणाले। प्रबोधनकारांचा वसा पुढे नेण्याचं काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं। शिवसेना प्रमुखांनंतर हे काम उद्धव ठाकरे करत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले। समाजातील अनिष्ट रूढी आणि परंपरांच्या विरोधात लढणाऱ्या प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा आपण जतन केला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं। महानगरपालिकेच्या विविध सेवांचा लोकार्पण सोहळाही यावेळी झाला। डिजिटल पद्धतीनं व्यवहार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावं याकरता केंद्र आणि राज्य सरकारनं उद्या मुंबईत डिजिधन मेळाव्याचं आयोजन केलं आहे। याबाबत मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत वित्त विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांनी आज माहिती दिली। मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात विविध प्रकारचे 50 स्टॉल्स लागणार आहेत। बँकांची नवीन खाती, बँक खात्याशी मोबाईल क्रमांक तसंच आधार क्रमांक जोडणी, आधार नोंदणीतील दुरुस्ती अशा विविध सेवाही यावेळी देण्यात येतील। यासाठी नागरिकांनी संबंधित दस्तावेज आणावेत असं आवाहन करण्यात आलं आहे। सर्वोच्च न्यायालयानं आज बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची पदावरून हकालपट्टी केली। ठाकूर यांच्यावर चुकीची माहिती देणं, सुधार प्रक्रियेत व्यत्यय आणणं तसंच खोटं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आरोप होता। ठाकूर यांच्या विरोधात अवमानना कारवाई सुरू करण्याचंही सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं आहे। बीसीसीआयमध्ये सुधारणा करण्यासाठीच्या न्यायालयाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीत अडथळे आणल्याबद्दल ठाकूर यांना का जबाबदार धरू नये असा प्रश्न न्यायालयानं विचारला आहे। लोढा समितीच्या शिफारशींची पूर्तता करण्यात कुचराई केली तर पदावरून दूर व्हावं लागेल असा इशाराही सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआय आणि राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे। राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना शिवस्मारकाचा अवाढव्य खर्च कुठून करणार असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला। पक्षाच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करताना ते बोलत होते। शिवस्मारकाऐवजी गड किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करा असं आवाहन त्यांनी केलं। नववर्षाच्या पूर्वसंध्येला भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देहबोली पाहून नोटाबंदीचा निर्णय फसल्याचं लक्षात येत होतं असा टोला त्यांनी लगावला। राम मंदिराच्या मुद्द्यावर मतं मागून भाजपानं सत्ता हस्तगत केली, मात्र अयोध्येत राम मंदिर उभारता येत नाही म्हणून मुंबईच्या रेल्वे स्थानकाला राम मंदिर असं नाव दिलं जातं, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। मराठी भाषेचा प्रश्न हा अस्मितेचा प्रश्न आहे, स्थानिक माणसांना रोजगार मिळालेच पाहिजेत असंही त्यांनी ठणकावलं। सरकारच्या विमुद्रीकरणाच्या आणि महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्ष राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषदेत केली। विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षातर्फे आज ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन निषेध करण्यात आला। विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे जनतेचे हाल होत असून सरकारचा हा प्रयत्न पूर्ण अयशस्वी ठरला आहे असंही ते म्हणाले। विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या 50 दिवसांनंतर किती काळा पैसा बाहेर आला याबद्दल पंतप्रधान का बोलत नाहीत, त्यांनी यासारखे अनेक सवाल या पत्रकार परिषदेत उपस्थित केले। शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीविषयक अर्थसंकल्पाची गरज आहे असं प्रतिपादन खासदार प्रताप जाधव यांनी केलं आहे। बुलडाण्यात धाड इथं कृषी उत्पन्न समितीच्या वतीनं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। सध्याच्या आधुनिक जीवनामध्ये शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विपणन तंत्रज्ञान अवगत करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। शेतकऱ्यांना विमुद्रीकरणाचा फटका बसला असला तरी या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला। सोयाबीन आणि तुरीचे भाव कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झाला असून या परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारनं अनुदान द्यावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर जागरण गोंधळ घालून आंदोलन केलं।
तुरीला प्रति क्विंटल 1,000 रुपये अनुदान दिलं जावं, सोयाबीन आयातीवर निर्बंध आणून हमीभाव दिला जावा, तसंच 2015 सालच्या खरीप आणि रब्बी पिकांच्या विम्याची रक्कम तात्काळ दिली जावी, अशा मागण्याही आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. मुंबई दूरदर्शन वृत्त विभागाच्या पुणे जिल्ह्याच्या प्रतिनिधी ॲडव्होकेट अपर्णा करंदीकर यांचा सकाळी अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं. त्या 43 वर्षांच्या होत्या. गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्यावर मूत्रपिंड विकारावर उपचार सुरू होते. करंदीकर यांनी मरणोत्तर अवयवदान केलं असून त्यामुळे 6 जणांना नव्यानं जीवन मिळालं आहे. उत्तम लेखिका असलेल्या करंदीकर यांनी वकील म्हणूनही काम केलं. पुणे आणि सोलापूर न्यायालयात करंदीकर यांनी अनेकांना वकील म्हणून आपली विनामूल्य सेवा देऊ केली. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 16, नागपूर 31, 14, पुणे 31, 11, औरंगाबाद 30, 12, नाशिक 31, 10, कोल्हापूर 30, 16, रत्नागिरी 32, 18, सोलापूर 31, 14 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 12 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. जातीपातीचं राजकारण गाळून टाकून जनतेनं विकासाचा पर्याय स्वीकारावा, पंतप्रधानांचं लखनौ सभेत आवाहन. जाती, धर्म आणि भाषेच्या आधारावर निवडणूक लढवणं अवैधच, सर्वोच्च न्यायालय. भीम ॲपला देशभरातून मोठी लोकप्रियता, ॲपद्वारे 5 लाख व्यवहारांची नोंद. कांद्याचे पडते दर रोखण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतीत 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्राचा निर्णय. उपाहारगृहांमध्ये आकारलं जाणारं सेवा शुल्क ग्राहकांसाठी बंधनकारक नाही, केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाकडून स्पष्ट. पीपीएफ आणि किसान विकास पत्रासह अल्पबचत योजनांवरच्या व्याजदरात चालू तिमाहीसाठी बदल नाही. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती पुढील वर्षापर्यंत डिजिटल करून गावांचा विकास जलद गतीनं साधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून अनुराग ठाकूर आणि सचिवपदावरून अजय शिर्के यांची सर्वोच्च न्यायालयाकडून हकालपट्टी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.